गुड मॉर्निंग ऑल. मनोविकृतीशास्त्राच्या पहिल्या टॉपिकमध्ये आपण पहिला जो मुद्दा आहे अपसामान्यत्वाची सूचक चिन्ह किंवा अपसामान्यत्वाची निदर्शके, इंडिकेटर्स ऑफ ॲबनॉर्मॅलिटी, तर हा मुद्दा आपण पूर्ण केलेला आहे. यामध्ये 7 सूचक चिन्ह दिलेले आहेत. एक म्हणजे व्यक्तिगत किंवा व्यक्तिनिष्ठ त्रास किंवा अस्वस्थता, दुसरा आहे विषमायोजन, तिसरा आहे सांख्यिकीय विचलन, चौथा आहे सामाजिक मानदंडांचे उल्लंघन, पाचवा आहे सामाजिक अस्वस्थता, सहावा आहे अतार्किकता आणि अनिश्चितता आणि सातवा आहे धोकादायक वर्तन. ठीक आहे, तर हे सगळी अपसामान्यत्वाचे सूचक चिन्ह आहेत आणि या सूचक चिन्हांच्या माध्यमातून आपण एखाद्या व्यक्तीचं वर्तन हे अपसामान्य आहे किंवा नाही हे आपण शोधू शकतोय आणि त्याचं निदान आपण करू शकतोय. त्यानंतर या टॉपिकमधला जो दुसरा मुद्दा आहे 1.2 तो आहे DSM-5 आणि मानसिक विकृतीची व्याख्या. तर आता आपल्याला सूचक चिन्ह अपसामान्य वर्तनाचे सूचक चिन्ह बघितल्यानंतर किंवा मानसिक विकृतीची सूचक चिन्ह बघितल्यानंतर मानसिक विकृतीची व्याख्या कशी केली जाते ते पाहणं गरजेचं आहे. तर ही मानसिक विकृतीची व्याख्या नेमकी कशी करायची आहे, तर या संदर्भात जगभरामध्ये सर्वत्र वादविवाद आहेत किंवा चर्चा आहे किंवा त्या संदर्भात गुंतागुंतीची भूमिका आहे आणि एकच एक मानसिक विकृतीची व्याख्या करता येणं सोपं नाही. आणि त्यामुळं अमेरिकेमध्ये जागतिक लेवलवरची जी संघटना आहे, मानसशास्त्रातील जागतिक पातळीवरची जी संघटना आहे तिचं नाव आहे APA, अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन. APA, अमेरिकन सायकॅट्रिक असोसिएशन किंवा सायकोलॉजिकल असोसिएशन त्याला असं म्हटलं जातं. तर ही APAची स्थापना जी आहे ती जगभरामधल्या अनेक देशातल्या मानसशास्त्राच्या अभ्यासकांनी केलेली आहे आणि ह्या APAच्या मार्फत APAचे जे गाईडलाईन्स असतात किंवा APA ज्या सूचना देतं त्याप्रमाणे मानसिक विकृतीची व्याख्या किंवा वेगवेगळ्या ज्या मानसिक विकृती आहेत त्या मानसिक विकृतींच्या व्याख्या करणं, त्यांचं वर्गीकरण करणं, त्यांची लक्षणं निश्चित करणं, त्यांचं निदान करण्याच्या पद्धती, त्यांना उपचार करण्याच्या पद्धती, ह्या सर्व ठरवण्याचं आणि या सगळ्या गोष्टींमध्ये सुसूत्रता आणण्याचं काम ही अमेरिकन सायकॅट्रिक असोसिएशन संघटना जी आहे ती करते असं आपल्याला दिसेल. तर ह्या संघटनेनंच या मनोविकृतीची व्याख्या तयार करण्यासाठी किंवा मनोविकृतींचे वर्गीकरण करण्याची एक पद्धत विकसित केलेली आहे किंवा त्याचे एक माहिती पुस्तक त्याचं प्रकाशित केलेलं आहे आणि त्या माहिती पुस्तकालाच काय म्हणलं जातं DSM म्हणजे काय, द डायग्नोस्टिक अँड स्टॅटिस्टिकल मॅन्युअल. काय म्हणलं जातं त्याला, DSM म्हणजेच काय, द डायग्नोस्टिक अँड स्टॅटिस्टिकल मॅन्युअल फॉर मेंटल डिसऑर्डर्स. म्हणजेच काय, मानसिक विकृतींची निदानात्मक आणि संख्याशास्त्रीय माहिती पुस्तिका. ठीक आहे, तर यामध्ये काय केलं जातं, तर यामध्ये मानसिक विकृतींचं वर्णन केलं जातं, त्याचबरोबरीनं मानसिक विकृतींच्या लक्षणांची यादी केली जाते, त्याचबरोबरीनं मानसिक विकृतींचं जे वर्गीकरण आहे ते वर्गीकरण केलं जातं आणि कोणत्या विकृतीला कसं ओळखायचं तर या संदर्भातल्या जे सूचना आहेत, या संदर्भातल्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या ह्या DSM या माहिती पुस्तकामध्ये दिल्या जातात. मग यामुळं काय होतं की यामुळं जे मानसशास्त्रज्ञ आहेत किंवा जे सायकॅट्रिस्ट आहेत, चिकित्सा तज्ज्ञ आहेत, यांना विशिष्ट विकृतीचं निदान करण्याचे जे निकष आहेत ते निकष शोधणं आणि विशिष्ट विकृतींचं निदान करणं हे सोपं जातं. या माहिती पुस्तकामुळे विकृतीच्या निदानाची जी अचूकता आहे, म्हणजे एखाद्या व्यक्तीला नेमकी कुठली विकृती झालेली आहे तर याचं नेमकं निदान करणं या पुस्तकामुळं सोपं जातं. त्याचबरोबरीनं त्याची अचूकता जी आहे ती अचूकता वाढते, निदानाची अचूकता वाढते आणि त्याचबरोबरीनं या विकृतीच्या निदानाचं जी विश्वसनीयता आहे ती विश्वसनीयता देखील वाढते असं आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून ह्या अमेरिकन सायकॅट्रिक असोसिएशननं या मानसिक विकृतींचं प्रकार, त्यांची व्याख्या, त्यांची लक्षणं, त्यांचे निदान करण्याच्या पद्धती, तर ह्या सगळ्यांच्यासाठीची जी माहिती पुस्तक जे तयार केलेलं आहे त्यालाच DSM असं म्हटलं जातं. आता हे DSM म्हणजे
आता आपण बघितलंच की डायग्नोस्टिक अँड स्टॅटिस्टिकल मॅन्युअल. तर ह्याचा जो पूर्व इतिहास आहे तो इतिहास थोडक्यात आपल्याला सांगतो, म्हणजे तुम्हाला नेमकं हे पुस्तक कसं तयार केलं जातं किंवा त्याच्यामध्ये कसे बदल केले जातात, त्यामध्ये कसं अद्ययावतीकरण केलं जातं ते देखील आपल्याला बघायला मिळेल. तर सुरुवातीला 1952 मध्ये अमेरिकन सायकॅट्रिक असोसिएशननं DSM-1 हे प्रकाशित केलेलं आहे. DSM-1, आता 1 त्याला का नाव दिलेलं आहे, म्हणजे डायग्नोस्टिक अँड स्टॅटिस्टिकल मॅन्युअल फॉर मेंटल डिसऑर्डर्स 1, म्हणजे हे सुरुवातीला पहिल्यांदाच प्रकाशित पुस्तक केल्यामुळं त्याला 1 असं नाव दिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर मग 1968 मध्ये DSM-2 प्रकाशित करण्यात आलं. म्हणजे 1952 मध्ये DSM-1 किंवा DSM-1 आणि 1968 मध्ये DSM-2 हे प्रकाशित करण्यात आलं. परंतु ह्या DSM-2 मध्ये निदानाचे जे निकष आहेत ते निदानाचे निकष दिलेले गेलेले नव्हते आणि त्याचबरोबरीनं विकृतीची काही समान लक्षणंही त्यामध्ये दिली नव्हती. त्यामुळं काय झालं की ही जी आवृत्ती आहे DSMची ती दुसरी आवृत्ती देखील कालबाह्य करण्यात आली आणि 1980 मध्ये APAनं अधिक सुधारित असं DSM-3 किंवा DSM-3 हे प्रकाशित केलं. त्यानंतर यामध्ये देखील अनेक सुधारणा करण्यात आल्या DSM-3 मध्ये आणि त्या सुधारणा केल्यानंतर 1987 मध्ये DSM-3R म्हणजे काय, रिवाइज्ड म्हणजे काय, पुन्हा त्याचं काय केलेलं आहे, रिव्हिजन केलेलं आहे आणि त्याच्यात थोडे जे बदल आहेत ते बदल केलेले आहेत आणि म्हणून 1987 मध्ये DSM-3R हे पुस्तक प्रकाशित किंवा हे माहिती पुस्तक प्रकाशित करण्यात आलं. त्यानंतर पुढं मनोविकृतीचं नेमकं निदान करण्यासाठी किंवा त्याचे नेमके निकष तयार करण्यासाठी आणि ते तयार करून त्या पुस्तकात किंवा लोकांना समजण्यासाठी 1994 मध्ये DSM-4 हे प्रकाशित करण्यात आलं आणि त्यानंतर ह्या DSM-4 मध्ये देखील काही सुधारणा करून जून 2000 मध्ये DSM-4TR प्रकाशित करण्यात आलेलं आहे. आलं लक्षात. म्हणजेच काय, इथं हे DSM जे आहे म्हणजे डायग्नोस्टिक अँड स्टॅटिस्टिकल मॅन्युअल जे आहे हे मॅन्युअल पुन्हा त्याच्यामध्ये बदल करत त्याची सुधारित आवृत्ती ज्या आहेत त्या सुधारित आवृत्ती तयार करण्यात आल्या होत्या आणि 2000 मध्ये DSM-4TR हे प्रकाशित करण्यात आलं. पण आता सध्या 2000 नंतर 2013 साली पुन्हा त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आली, त्याच्यामध्ये बदल करण्यात आले आणि DSM-5 चे प्रकाशन करण्यात आलेले आहे. 2013 मध्ये DSM-5 चे प्रकाशन करण्यात आले आणि आज सर्व जगभरामध्ये हे DSM-5 हे माहिती पुस्तक मानसिक विकृतींचं निदान करण्यासाठी, मानसिक विकृतींच्या व्याख्या तयार करण्यासाठी आणि मानसिक विकृतीचे निकष ठरवण्यासाठी हे DSM-5 हे माहिती पुस्तक जगभरामध्ये वापरलं जातं. यामध्ये एकूण 947 पानं आहेत. यामध्ये एकूण 947 पानं असून यामध्ये एकूण 541 मानसिक विकृतींचं निदानात्मक वर्गीकरण केलं आहे. आलं लक्षात. हे जे पुस्तक जे आहे DSM-5 नावाचं, तर या पुस्तकामध्ये एकूण 947 पानं आहेत आणि यामध्ये एकूण 541 विकृतींचं, मनोविकृतींचं निदानात्मक वर्गीकरण केलेलं आहे. आता या आवृत्तीबाबत देखील काही संशोधकांमध्ये, काही मानसशास्त्रज्ञांमध्ये मतभेद आहेत. पण जरी हे मतभेद असले तरी सुद्धा जगभरामध्ये हेच माहिती पुस्तक स्वीकारलेलं आहे किंवा हे जागतिक संघटना जी आहे मानसशास्त्रातली APA, तर यांनी हे प्रकाशित केल्यामुळं जगभरामध्ये ह्या DSM-5 ला मान्यता मिळालेली आहे असं आपल्याला दिसून येईल. मग आता विकृतींचं वर्गीकरण करणारं हे एकमेवच पुस्तक आहे का DSM? तर नाही. किंवा DSMच सर्वत्र वापरलं जातं असं आहे का? तर असं देखील नाही. किंवा मानसिक विकृतींच्या वर्गीकरणाची जी प्रणाली आहे तीही एकमेव आहे का? तर असं देखील नाही. तर जागतिक आरोग्य संघटना जी आहे WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, त्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये WHO असं म्हणतोय, तर ही जागतिक आरोग्य संघटना यांनीही विकृतींचं आंतरराष्ट्रीय वर्गीकरणाचं पुस्तक तयार केलेलं आहे. विकृतींच्या आंतरराष्ट्रीय वर्गीकरणाचं पुस्तक म्हणजे द इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसीजेस, द इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसीजेस, त्यालाच काय म्हणलं जातं ICD.
तर हे ICD हे पुस्तक WHO संघटनेनं तयार केलेलं आहे आणि यामध्ये देखील शारीरिक विकृतींप्रमाणे मानसिक विकृतींची देखील माहिती यामध्ये दिलेली आहे किंवा त्याचं वर्गीकरण जे आहे ते वर्गीकरण यामध्ये दिलं गेलेलं आहे. मग आता DSM-5 मध्ये DSM मध्ये जशा सुधारणा होत गेल्या आणि DSM-1 पासून ते आज DSM-5 ही जशी सुधारित आवृत्ती आपण पुस्तकाची या वापरतोय त्याच पद्धतीनं हे ICD जे आहे इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसीजेस, तर ह्या ICD मध्ये देखील सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. सुधारित आवृत्त्या त्याच्या निघत गेलेल्या आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळे बदल काळानुसार करण्यात आलेले आहेत. आणि मग ICD-1 पासून ते आज ICD-10 म्हणजे ह्या ICDची 10वी आवृत्ती, 10वी सुधारित आवृत्ती आपण आज वापरतोय आणि त्यानुसार वेगवेगळ्या आजारांचं आणि त्याचबरोबर म्हणजे शारीरिक आजारांच्या बरोबरच मानसिक आजारांचं देखील आपण वर्गीकरण जे आहे ते वर्गीकरण ह्या पुस्तकाच्या आधारे आपण करतोय आणि ते वापरतोय असं आपल्याला दिसून येईल. तर हे जे ICD-10 जी आवृत्ती आहे किंवा हे जे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये 5व्या प्रकरणामध्ये म्हणजे यामध्ये सगळ्या शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारच्या विकृती आहेत, पण या पुस्तकातल्या 5व्या प्रकरणामध्ये मानसिक आणि वर्तन विकृतींचे वर्णन केलेलं आहे. म्हणजे ICD-10 मध्ये मानसिक विकृतींचं वर्गीकरण आणि वर्तन विकृतींचं वर्गीकरण हे या पुस्तकातल्या 5व्या प्रकरणामध्ये केलेलं आहे असं आपल्याला दिसून येईल. आणि DSM-5 या पुस्तकामध्ये सर्व मनोविकृतींचं वर्गीकरण केलेलं आहे असं आपल्याला दिसून येईल. ठीक आहे. तर ह्या DSM-5 मध्ये एकूण 541 मनोविकृतींचं वर्गीकरण केलेलं आहे आणि त्याची संपूर्ण माहिती आपल्याला त्यामध्ये दिलेली आहे. त्यामुळं ज्या वेळेला आपण मानसशास्त्रामध्ये करिअर करणार आहोत किंवा मानसशास्त्रामध्ये पुढं व्यवसाय हा म्हणून निवडणार आहोत त्यावेळेला आपल्याला हे DSM-5 हे पुस्तक वाचणं, त्याच्यातली माहिती बघणं हे जास्त आवश्यक आहे असं आपल्याला दिसेल. मग आता हे जे ICD-10 आहे आणि DSM-5 यामध्ये बऱ्याच प्रमाणात समानता जरी असली तरी देखील त्यामध्ये काही भेद देखील आहेत एवढं लक्षात ठेवा. म्हणजे ह्या ICD हे कुणी स्थापन केलेलं आहे किंवा कुणी प्रकाशित केलेलं आहे WHO संघटनेनं. या उलट DSM-5 हे कुणी प्रकाशित केलेलं आहे APAनं म्हणजे अमेरिकन सायकॅट्रिक असोसिएशनने केलेलं आहे. आणि मग त्यामुळं या दोन्हींच्या वर्गीकरणामध्ये काही समानता आहेत त्याचबरोबरीनं काही भेद देखील आहेत असं आपल्याला दिसून येईल. मग आता हे वर्गीकरणाचे जे पुस्तक आपण बघितल्यानंतर ह्या DSM-5 नुसार ह्या मानसिक विकृतीची नेमकी व्याख्या जी आहे ती व्याख्या कशी केलेली आहे ती बघणं आपल्याला जास्त गरजेचं आहे. तर ही मानसिक विकृतीची व्याख्या DSM-5 नुसार कशी केलेली आहे ती बघूया आपण. तर ती व्याख्या काय आहे बघा. तर व्यक्तीचे वर्तन, भावनिक नियमन किंवा बोधात्मक कार्य यामध्ये चिकित्सात्मक लक्षणीय बिघाड निर्माण करणाऱ्या लक्षण समूहास मनोविकृती असे म्हणतात. काय मानसिक विकृतीची व्याख्या केली DSM-5 नुसार? व्यक्तीचे वर्तन, भावनिक नियमन किंवा बोधात्मक कार्य यामध्ये चिकित्सात्मक लक्षणीय बिघाड निर्माण करणाऱ्या लक्षण समूहास मानसिक विकृती असं म्हणलं जातं. म्हणजे व्यक्तीमध्ये अशी लक्षणं जर निर्माण झाली की ज्या लक्षणांमुळं व्यक्तीच्या वर्तनामध्ये बिघाड निर्माण झाला पाहिजे, व्यक्तीच्या भावनांमध्ये बिघाड निर्माण झाला पाहिजे, त्याचबरोबरीनं व्यक्तीचं जे बोधनिक कार्य आहे, बोधनिक कार्य काय म्हणजे कुठलं? विचार करणं, कल्पना करणं, निर्णय घेणं. तर ही जी मेंदूच्या पातळीवर चालणारी जी सगळी कार्य आहेत तर या कार्यांमध्ये देखील जर बिघाड होत असेल तर लक्षणीय बिघाड, नुसता बिघाड नाही तर लक्षणीय बिघाड म्हणजे लक्षात येण्यासारखा बिघाड जर त्याच्यामध्ये होत असेल तर या लक्षण समूहाला मानसिक विकृती असं म्हटलं जातं. आलं लक्षात? म्हणजे व्यक्तीच्या वर्तनामध्ये, भावनिक नियमनामध्ये आणि बोधात्मक कार्यामध्ये जर लक्षणीय बिघाड निर्माण करणारी जर लक्षणं दिसत असतील तर त्या लक्षणांना काय म्हटलं जातं? मानसिक विकृती असं म्हटलं जातं. ह्याची इंग्लिशमध्ये व्याख्या कशी केलेली आहे बघा. ह्या DSM-5 मध्ये अ मेंटल डिसऑर्डर इज डिफाइन्ड ॲज अ सिंड्रोम दॅट इज प्रेझेंट इन ॲन इंडिव्हिज्युअल अँड दॅट इन्व्हॉल्व्स क्लिनिकली सिग्निफिकंट डिस्टर्बन्स इन बिहेवियर, इमोशन रेग्युलेशन और कॉग्निटिव्ह फंक्शनिंग. म्हणजेच काय की मानसिक विकृती म्हणजे असे लक्षण प्रकार किंवा असा लक्षण समूह की ज्या लक्षण समूहांमध्ये व्यक्तीच्या वर्तनामध्ये, व्यक्तीच्या भावनिक नियमनामध्ये आणि
व्यक्तीच्या बोधात्मक कार्यामध्ये लक्षणीय बिघाड दिसून येत असेल किंवा लक्षणीय बिघाड होत असेल तर अशा लक्षण समूहांना मानसिक विकृती असं म्हटलं गेलेलं आहे. एवढं लक्षात घ्या. तर ठीक आहे, ही व्याख्या तुम्ही लक्षात ठेवायची, पाठ करायची आहे. पुन्हा एकदा व्याख्या सांगतो तुम्हाला. व्यक्तीचे वर्तन, भावनिक नियमन आणि बोधात्मक कार्य यामध्ये चिकित्सात्मक लक्षणीय बिघाड निर्माण करणाऱ्या लक्षण समूहास मानसिक विकृती असे म्हणतात. ठीक आहे. तर हा जो बिघाड आहे, हा बिघाड जैविक, मानसशास्त्रीय किंवा वैकासिक प्रक्रियेच्या अपकार्यात्मकतेतून परावर्तित होतो. हा जो बिघाड झालेला आहे तो हा बिघाड त्यांच्या जैविक कार्यामधनं, त्याचबरोबरीनं मानसशास्त्रीय वर्तनामधनं, त्याचबरोबरीनं त्यांच्या वैकासिक प्रक्रियेमध्ये बिघाड निर्माण त्यांच्यामध्ये होतं. एवढं लक्षात ठेवा. म्हणजे ह्या मानसिक विकृती त्यांच्या शारीरिक गोष्टींमधनं दिसून येतो. म्हणजे मतिमंदत्वाची जर मुलं तुम्ही बघितली तर ती मुलं बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की यांच्यामध्ये काहीतरी मानसिक विकृती आहे असं लक्षात आपल्या येऊ शकतं. त्याचबरोबरीनं ज्यांच्या वर्तनामध्ये बिघाड झालेला आहे, त्यांच्या विचारांमध्ये, बोलण्यामध्ये, ठीक आहे, तर ज्यांचा बिघाड झालेला आहे त्या देखील त्यावरून आपल्याला त्यांच्यामध्ये अपसामान्यत्व आहे हे ओळखता येऊ शकतं. त्याचबरोबरीनं वैकासिक प्रक्रियेनुसार त्यांची जर डेव्हलपमेंट होत नसेल, त्यांचा विकास होत असेल, शारीरिक मानसिक विकास होत नसेल तरी देखील त्यांच्यामध्ये एखादे अपसामान्यत्व आहे किंवा मानसिक विकृती आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. ठीक आहे. त्याचबरोबरीनं पुढं जे मानसिक कार्यात्मकतेसाठी आवश्यक आहे, म्हणजे मानसिक सुधारणा होण्यासाठी, मानसिक विकास होण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कुठल्या कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या? जैविक विकास होणं महत्त्वाचं आहे, मानसशास्त्रीय आणि वैकासिक प्रक्रियेमधला जो विकास आहे तो होणं गरजेचं आहे. पण तो जर व्यवस्थित होत नसेल, त्यांच्यावर जर काहीतरी नकारात्मक परिणाम झालेला दिसत असेल तर त्यांच्यामध्ये मानसिक विकृती आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. ठीक आहे. तर DSM-5 नुसार मानसिक विकृती या नेहमी लक्षणीय त्रास आणि सामाजिक, व्यावसायिक तसेच इतर कार्यातील अक्षमतेशी संबंधित असतात. ठीक आहे. म्हणजे मानसिक विकृती ह्या मानसिक विकृतींमध्ये नेहमी लक्षणीय त्रास त्या व्यक्तीला होत असतोय का त्या व्यक्तींमुळे इतर लोकांना त्रास होत असतोय असं आपल्याला दिसून येईल. त्याचबरोबरीनं त्यांच्या सामाजिक आणि व्यावसायिक कार्यामध्ये अक्षमता निर्माण होतात. म्हणजे ते सामाजिकदृष्ट्या चांगल्या प्रकारे विकसित होऊ शकत नाहीत, व्यवसायामध्ये त्यांच्या ते वाढ करू शकत नाहीत, विकसित करू शकत नाहीत, किंवा व्यावसायिक कौशल्य त्यांच्यामध्ये कमी प्रमाणात असतात, सामाजिक कौशल्य त्यांच्यामध्ये कमी प्रमाणात असतात असं देखील आपल्याला दिसून येतं. म्हणजे ज्या व्यक्तींमध्ये मानसिक विकृती असतात अशा व्यक्तींमध्ये सामाजिक आणि व्यावसायिक कौशल्ये कमी असतात किंवा त्यांच्यामध्ये अक्षमता असतात असं आपल्याला दिसेल. त्याचबरोबरीनं या व्यक्तींना संस्कृतीनं किंवा समाजानं जे मानदंड निश्चित केलेले आहेत ते मानदंडांचं पालन करता येत नाही. ठीक आहे. म्हणजेच काय, सामाजिक आणि सांस्कृतिक नीतिनियमांचं पालन ह्या व्यक्ती करू शकत नाहीत असं देखील आपल्याला दिसून येईल. त्याचबरोबरीनं यामध्ये आता महत्त्वाचं कुठलं नाही, आता जे महत्त्वाचं आहे ते तुम्हाला सांगितलं. यामध्ये महत्त्वाचं काय नाही ते सांगितलेलं आहे तुम्हाला, की यामध्ये अंदाज करता येण्यासारखी किंवा संस्कृतीने मान्यता दिलेल्या प्रतिक्रिया ज्या तणावाला किंवा एखादी गोष्ट गमावण्याला दिली जाते त्या वर्तनाचा समाविष्ट यामध्ये केलेला नाही. म्हणजे फक्त समाजाने किंवा संस्कृतीनं मान्य केलेल्या ज्या गोष्टी आहेत, ज्या प्रतिक्रिया आहेत किंवा तणावाला दिल्या जाणाऱ्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रिया यामध्ये समाविष्ट केलेल्या नाहीत. म्हणजे त्या प्रतिक्रियेवरूनच फक्त मानसिक विकृती आहे असं आपल्याला ओळखता येत नाही. त्याचबरोबरीनं यामधली महत्त्वाची बाब म्हणजे हा वर्तनाचा अपकार्यात्मक आकृतिबंध सामाजिक विचलन किंवा संघर्ष यापेक्षा महत्त्वाचा नाही. म्हणजे हा अपकार्यात्मक जो आकृतिबंध दिलेला आहे तो अपकार्यात्मक आकृतिबंध हा सामाजिक विचलन आणि संघर्षापेक्षा कमी महत्त्वाचा आहे. म्हणजे सामाजिक विचलन आपल्याला महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबरीनं संघर्ष, सामाजिक संघर्ष जो आहे तो जास्त इथं महत्त्वाचा आहे. म्हणजे तो विकास त्याचा किती होतोय, तो विकास होण्यापेक्षा तो जर समाजापेक्षा जास्त विचलित वर्तन करत असेल, सामाजिक मानदंडांच्या पेक्षा विचलित वर्तन करत असेल आणि सामाजिक संघर्ष निर्माण त्याच्या वर्तनातून होत असेल तर त्याला अपसामान्य असं समजलं जातं किंवा मानलं जातं. तर ही मनोविकृतीची जी व्याख्या इथं दिलेली जी आहे तर ती मनोविकृतीची व्याख्या ही सर्वांचं समाधान करणारी आहे असं काय आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणजे तुम्हाला मी सुरुवातीला सांगितले की मानसशास्त्रीय विकृतीची जी व्याख्या आहे किंवा मानसिक विकृतीची व्याख्या
ह्या एक खूप गुंतागुंतीची बाब आहे आणि त्यामुळे ती सर्वांना अशी पटेल, सर्वांना रुचेल व सर्वांना मान्य होईल असं काही होत नाही. त्यामुळे मानव विकृतीची जी व्याख्या इथं दिलेली आहे DSM-5 नुसार ती काही सर्वांचं समाधान करू शकत नाही. असं जरी असलं तरी देखील मनोविकृतींचं वर्गीकरण करण्यासाठी किंवा मनोविकृतींचं निदान करण्यासाठी, मनोविकृतींचं वर्णन करण्यासाठी ही व्याख्या खूपच महत्त्वाची आहे असं आपल्याला दिसून येईल. ठीक आहे. आणि मग अपसामान्यत्वाची किंवा मानसिक विकृतीची कोणतीही व्याख्या जी आहे ती व्याख्या परिपूर्ण आपल्याला म्हणता येणार नाही. DSM-5 मध्ये काय केलेलं आहे की ह्या व्याख्यांमध्ये सुधारणा करत त्याच्यामध्ये अद्ययावतता आणण्याचे काम इथं केलेलं आहे किंवा त्याच्यामध्ये अजून सुधारणा करण्यासाठी संधी आहे असं आपल्याला मात्र म्हणता येऊ शकतं. ठीक आहे. त्यानंतर ह्या DSM मध्ये जो बदल महत्त्वाचा केलेला आहे या 5व्या आवृत्तीमध्ये तो कोणता आहे तो आपल्याला बघणं गरजेचं आहे. तर DSMच्या आत्तापर्यंतच्या आवृत्त्यांना रोमन अंक दिले होते, म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ हे रोमन अंक त्याच्यामध्ये दिले होते. पण आता या 5व्या आवृत्तीमध्ये अरेबिक अंक म्हणजे काय 1, 2, 3, 4, 5 असे जे अरेबिक अंक आहेत ते अरेबिक अंक इथं दिलेले आहेत किंवा वापरलेला अरेबिक अंक आहे एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे DSM-5 इथं लिहिलेला आहे. DSM-5 इथं जे लिहिलेला आहे तो 5 हा अंक जो आहे हा रोमन नाही तर तो अरेबिक आहे असं आपल्याला दिसून येईल. आणि इथून पुढे देखील हा अरेबिक अंकच वापरला जाईल असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. तर इथं आपण DSM-5 म्हणजे नेमकं काय, DSM प्रणाली किंवा ज्या आवृत्त्या आहेत त्या नेमक्या कुठल्या कुठल्या आहेत आणि ह्या DSM-5 मध्ये कशा सुधारणा होत गेलेल्या आहेत आणि ह्या DSM-5 नुसार मानसिक विकृतीची जी व्याख्या जी आहे ती व्याख्या नेमकी कशी केलेली आहे, काय केलेले आहे ते आपण इथं बघितलेलं आहे. ठीक आहे. पुढच्या लेक्चरला आपण पुढचा मुद्दा बघायचा आहे. ओके, धन्यवाद, थँक्यू.